रामकृष्ण हरिमंडळी, आज आपण एका नवीन विषयाच्या अभ्यासाला प्रारंभ करणार आहोत. आणि हा विषय जो आहे ना, या विषयाचं नाव आहे नवविधा भक्ती. आपल्याला माहिती आहे की भारतीय संत परंपरेमध्ये सुद्धा भक्तिमार्गाला अनन्य अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या भक्तीमुळे काय होतं? तर मन शुद्ध होतं, अहंकार नष्ट होतात, चित्त चतुष्टय जागृत होतात आणि भक्ताला त्या परमेश्वराची कृपा प्राप्त होते. मग नवविधा भक्ती म्हणजे देवभक्तीत एकूण 9 प्रकार यामध्ये सांगितलेले आणि विशेषतः हा सखोल विषय ज्या एका महान आणि मोठ्याशा ग्रंथामध्ये आलेला आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे श्रीमद भागवत. मोठा सुंदर श्लोक आलेला आहे. कसा आहे तो श्लोक? श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनम् अर्चनं वदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनम. हे 9 विषय त्यामध्ये आलेले आहे. सुरुवातीला आपण श्रवण भक्तीचं उदाहरण घेऊया. श्रवण भक्ती म्हणजे भगवंताचं नाम, त्याची कथा, त्याचे पुराण ऐकणं म्हणजे श्रवण करणं होय. यासाठी मुख्यतः करून ज्याला आपण म्हणतो की पुराण श्रवण हा विषय आहे. आणि आपल्याला माहिती आहे की पुराणामध्ये जेव्हा ते जे पुराणिक आसनावरती बसतात गुरुचं नामस्मरण करून आणि त्या ईश्वराचं नामस्मरण करून ते जेव्हा त्या पुराणाच्या अभ्यासाला सुरुवात करतात, त्यावेळेस ते काय सांगतात की त्या देवाचं असलेलं त्याचं चरित्र, त्याचप्रमाणे त्यामध्ये असलेलं भगवंताचं स्वरूप आणि भगवंताचं असलेलं तत्त्व, हे ज्यामध्ये अभ्यासाला आपल्याला श्रवणाला मिळतं, त्याला श्रवण अशी भक्ती म्हणतात. आणि या भक्तीमध्ये विशेष करून आपल्याला माहिती आहे की परीक्षितासारखा श्रोता आणि शुकदेवांसारखा कथाकार. आपल्याला माहिती आहे की श्रीमद भागवत हे ज्यावरती आधारलेलं आहे, ज्याचा पाया जर परीक्षित असतील तर शुकदेव महाराजांनी त्यांना ही पूर्ण कथा श्रवण करून दिली. त्यामध्ये भगवंताच्या अनेक रसांचं आपल्याला माहिती आहे, जशी नवविधा भक्ती आहे ना, तसे अनेक प्रकारचे रस त्यामध्ये आहे. प्रेमरस आहे, शृंगार रस आहे, क्रौर्य आहे, युद्ध आहे, वीररस ज्याच्यामध्ये भगवंताचं केलेलं आहे. हे सर्व अत्यंत सुंदर अशा प्रकारे परीक्षित महाराजांना शुकदेव मुनी यांनी सांगितलेले आहे. याला म्हणतात श्रवण भक्ती. त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे यातलाच श्रवणभक्तीमधलाच, तो म्हणजे गुरुनं सांगावं आणि शिष्यानी आज्ञा पालन करावी. आपल्याला माहिती आहे गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरु आज्ञाला किती महत्त्व आहे. गुरु एकच सांगत असतात. जसे आजच्या युगातील सर्वश्रेष्ठ गुरु पूर्णवादाचार्य परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज बारनेरकर हे नेहमी त्यांच्या शिष्याला असं सांगत की बाळा, मी कसं जगतो हे बघू नको, पण मी काय सांगतो ते तू ऐक, ते तुझ्या कल्याणासाठी आहे. आणि आपल्याला माहिती आहे कल्याण स्वामींची गोष्ट तर अत्यंत प्रसिद्ध आहे. रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांचीही कथा आपल्याला श्री दासबोधामध्ये सुद्धा आपल्याला श्रवण करायला मिळते. त्यानंतर जर खोलमध्ये जाता म्हणणार तर नवनाथांच्या, आणि यासाठी असतं ना ते पुराण श्रवण असतं. यामध्ये असते ती श्रवण भक्ती. दुसरं आहे कीर्तन भक्ती. ना भगवंताचे नामस्मरण, भजन, कीर्तन हे ऐकणं. आता यामध्ये विशेषतः ज्यांचं नाम आम्ही घेतो ते म्हणजे नारद मुनी. आपल्याला माहिती आहे की कीर्तनामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे प्रकार आता निघाले. एक नारदीय कीर्तन आहे आणि दुसरं वारकरी संप्रदायाचं जे असलेलं ते वारकरी कीर्तन आहे. पण हे सर्व कशासाठी करायचं? त्या भगवंताच्या कृपा प्राप्त करण्यासाठी या सर्व गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहे. आणि त्याच्यानंतर तिसरी जी भक्ती यामध्ये सांगितलेली आहे तर ती भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. सतत देवाचं स्मरण करत राहायचं, मनात सतत देवाचं स्मरण चालू ठेवायचं. आणि यासाठी मला असं वाटतं की भक्त प्रल्हाद याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की प्रल्हादाला अनेक संकटात असताना सुद्धा त्यानं भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही. आणि भक्त प्रल्हादाबरोबर मला अजून कुंती मातेचं नाव आठवतं. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा कुंती मातेला विचारलं, माग माते तुला काय पाहिजे? आत्या माग,
तुला काय हवं आहे? तेव्हा काय मागितलं? देवा मला थोडंसं दुःख पण दे म्हणे. आणि अरे सर्व लोक तर मला सुख मागतात, माझे सर्व भक्त मला सुख मागतात. तेव्हा कुंती मातेने जे उत्तर दिलं ते तुमच्या आमच्यासाठी आदर्श आहे. काय म्हटली होती कुंती माता? देवा म्हणे सुखात तुझी आठवण येत नाही रे म्हणे, पण तू जर मला दुःख दिलं ना म्हणे, त्या निमित्तानं सतत तुला तुझं स्मरण मला होईल. आणि म्हणून आम्ही जपमाळेसाठी जी वापरतो ना, त्या माळेला एक नाव स्मरणीसुद्धा असं आहे. आणि म्हणून याच नवविधा भक्तीमध्ये या स्मरण भक्तीला अत्यंत महत्त्व आहे. त्यानंतर आहे चौथं, ते म्हणजे पादसेवन भक्ती. भगवंताच्या चरणांची सेवा करणं अथवा गुरुच्या चरणाची सेवा करणं. जर भगवंताचंच उदाहरण द्यायचं असेल तर मी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं उदाहरण यामध्ये देऊ शकतो. आपल्याला माहिती, आपण जेव्हा व्यंकटेश स्तोत्राची नुसती पोथी जरी हातामध्ये घेतली तर ते मुखपृष्ठावरती भगवान श्रीकृष्ण हे शेषशाही नागावरती विराजमान झालेले आहे आणि माता लक्ष्मी त्यांचं पादसेवन करते आहे. मग पादसेवनाचा अनेक अर्थ यामध्ये पुढे निघत जातो. कुठला विषय भरतो? जेव्हा आम्ही गुरुशिष्य या परंपरेमध्ये येतो. पादसेवन याचा अर्थ हा आहे की गुरुच्या मुखातून निघणारी जी काही आज्ञा आहे ती ऐकणे, गुरुचं आज्ञापालन करणे. यानंतर पाचवी जी भक्ती आहे तिला अर्चन भक्ती असं म्हटलं जातं. अर्चन भक्ती म्हणजे काय? की देवाची पूजा करणे, त्याची उपासना करणे, म्हणजेच पूजा अर्चा, फुलं, दीप, नैवेद्य. जशी एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं पृथ्वीराजा. या राजाने ज्याप्रमाणे भगवंताची अर्चन भक्ती केली ही अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची भक्ती मानल्या जाते. नुसतं तुम्ही देवाची सकाळी पूजा जरी केली ना तरी बास, हे सुद्धा देवाला. आणि म्हणून आपण असं बघतो की जेव्हा आम्ही पुराणांचा अभ्यास करतो तेव्हा तो काय फक्त ब्राह्मणांनाच पावला का हो? किंवा ज्यांना मंत्र येत होते त्यांनाच तो पावला का? नाही नाही नाही, जे नित्य अर्चन भक्ती करत असत. आणि आम्ही तर म्हणतो की शिवलीलामृतामध्ये असे अनेक, तो किरात जो होता त्याची भक्ती होती, अर्चन भक्ती तो बिचारा करायचा. आणि ती कथासुद्धा मी माझ्या पुराणातून अनेकदा सांगितलेली आहे की तो किराताचा एक नियम होता. जेव्हा काही त्याला शिकार मिळेल त्या शिकाराचा नैवेद्य, ज्याची कोणी ज्याची कुठल्या एखाद्या प्राण्याची त्यानं शिकार केली असेल त्या शिकारीचा नैवेद्य तो पहिले महादेवाला दाखवायचा आणि नंतर मग ते प्रसाद म्हणून तो ते भक्षण करायचा. याला म्हणता अर्चन भक्ती. त्याच्यानंतर सहावी भक्ती जी आहे ती वंदन भक्ती, म्हणजे देवाला नमस्कार करणे, त्याला प्रार्थना करणे. आणि यासाठी श्रीमद भागवतामधलंच उदाहरण मी घेऊ शकतो की अक्रूर आणि श्रीकृष्ण. आपल्याला माहिती की अक्रूर आणि श्रीकृष्णाचं जे एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व जे कुठल्या ग्रंथात आहे तो ग्रंथ म्हणजे श्रीहरी विजय. मोठं छान सांगितलेलं आहे त्यांनी की अक्रूर हे त्याचे नातेवाईक होते भगवान श्रीकृष्णाचे. पण या अक्रूराचा भगवान श्रीकृष्णावरती जेवढी केवढी निष्ठा होती. आणि त्याचप्रमाणे एकदा असं झालं की भगवान श्रीकृष्ण हे मथुरेमध्ये गेले, काही वर्षे ते मथुरेमध्ये राहिले. पण त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णांना असं ज्ञात झालं की आता गोकुळातले लोक, गोकुळातले सहवासी माझी आता वाट बघताय. म्हणून त्यांनी अक्रूराला गोकुळात पाठवलं. आणि जसे हे अक्रूर महाराज गोकुळामध्ये गेले तसे ते मात्र तिथे जाऊन भावूक झाले. आणि बकरा अक्रूराला सुद्धा वाटलं की किती माझ्यापेक्षा जास्त पुण्यवान ही मंडळी आहे ज्यांनी भगवान श्रीकृष्णाचं बालजीवन ज्यांनी बघितलं. आणि त्यानंतर अक्रूर जेव्हा नंदबाबांच्या घरी गेले, नंदबाबांना नमस्कार केला, नंदबाबांनी त्यांना आसनावरती बसवलं. आणि त्यानंतर मग सर्व गोकुळवासी जेव्हा तिथे जमले आणि मग त्यांचा जो एक संवाद झाला तो श्रीहरी विजयमध्ये मोठा छान दिलेला आहे. एक संपूर्ण अध्यायच मला असं वाटतं की त्या श्रीहरी विजयमध्ये तिथे आलेला आहे. मोठं सुंदर आहे. आणि त्यानंतरचं आहे ते दास्य भक्ती, म्हणजे स्वतःला देवाचा सेवक समजणं. आणि यासाठी मी अनेक उदाहरणं देऊ शकतो. एक श्री हनुमंतराया आणि प्रभू श्रीराम, दास्यभावाने भक्ती केली. त्यानंतर रामदास स्वामी आणि हनुमंतराया. रामदास स्वामींचं सुद्धा हे कार्य अत्यंत विशाल, अत्यंत व्यापक अशा प्रकारचं रामदास स्वामींचं हे कार्य आहे. त्यानंतर
8वी जी भक्ती आहे तिचं नाव आहे सख्य भक्ती. म्हणजे देवाला मित्र मानून त्याच्यावरती प्रेम करणं. आणि यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ उदाहरण जर कोणाचं देता येईल तर ते अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण. क्या बात आहे की अर्जुनाच्या प्रत्येक संकटाच्या काळात त्याच्या पाठीशी उभा असणारे म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे होत. याला म्हणतात सख्य भक्ती. आणि त्यानंतरची 9वी भक्ती जी आहे ती आत्मनिवेदन भक्ती. म्हणजे काय की स्वतःचं सर्व जे जे काही आहे तसं ते देवाला अर्पण करणं. आता मला एक सांगा, आपण देवाला नैवेद्य दाखवतो, खरंच तो देव खातो का? हा पहिला प्रश्न आहे. हा तर्कशास्त्रीयदृष्ट्या मी विचारलेला प्रश्न आहे. तो देव खातो का? तो देव खात नाही. पण सकाळपासून आपल्या अंतःकरणामध्ये हा भाव त्या दिवशी येतो की आज मला देवासाठी नैवेद्य करायचा आहे. मग मी कसं शुचिर्भूत असलं पाहिजे, मी कशा पद्धतीनं तो त्या भगवानाला नैवेद्य मला अर्पण करायचं आहे. मग त्या देवाला काय आवडतं? मग इथून विषय सुरू होतो की प्रत्येक देवाचे काही विशेष आवडीचे पदार्थ असतात. जसं तुम्ही भगवान शिवाचं जर म्हटलं तर भगवान शिवाला दही आणि भात याचा नैवेद्य खूप आवडतो. भगवान गजाननाला मोदक अत्यंत प्रिय आहे. महालक्ष्मीला पायस, दुधाची खीर ही तिला अत्यंत प्रिय आहे. आणि त्याचप्रमाणे आमच्या गोपाळकृष्णाला तर साय साखर ही अत्यंत प्रिय आहे. म्हणून की काय त्याला माखनचोर म्हणतात हो, म्हणून त्याला माखनचोर म्हणतात. आणि म्हणून मला जे जे आवडतं, जे जे माझ्या जीवनात गरजेचं आहे ते मी देवासाठी करणं. मग मला काय आवडतं? मला अलंकार घालायला आवडतात. मला हातामध्ये अंगठ्या, गळ्यात साखळीची चैन, हातामध्ये ब्रासलेट घालायला मला खूप आवडतं. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या देवालासुद्धा एक एक दागिना केला तर काय कमी पडतो? काय कमी पडतं? जे जे मला लागतं ही भावना अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि म्हणून आपण जे आज म्हणतो की नाम घेता वाया गेला, आज सर्वजण नाम घेऊनच वाया जातात. कारण त्यांना ही 9विधा भक्ती माहीत नसते. नेमकी कोणत्या पायरीनं देवाला आम्ही भजायचं हेच माहीत नसतं. आणि मी म्हणतो मित्र हो, ज्याचा ह्या गोष्टीचा अभ्यास होईल निश्चित ईश्वराच्या पूर्ण कृपेला, ज्याला आम्ही सत्पात्र म्हणतो, त्या पूर्ण कृपेला तो पात्र होईल. आणि निष्कर्ष यामधून एवढाच आहे की 9विधा भक्ती याचा अर्थ असा की भक्ती करण्याचे अनेक मार्ग जरी असले तरी कोणत्याही एका मार्गाने भक्ती केली तरी परमेश्वर प्राप्त होतो. संतांनी हेच सांगितलं की भक्तीमध्ये प्रेम, श्रद्धा आणि समर्पण ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. यासाठी मी शबरीचं उदाहरण आपल्याला देऊ शकतो की शबरीनं काय केलं? तिनं बोरं तोडले, बाजूला भगवान श्रीराम आणि त्यांच्या बाजूला लक्ष्मण भैया उभे होते. ती शबरी एक एक बोर घ्यायची, ती अशी तोडायची दातानं आणि नंतर जे चांगलं असेल ते भगवान श्रीरामांना अर्पण करायची. आणि हे सर्व लक्ष्मण भैया जेव्हा बघत होते तेव्हा ते अत्यंत संतापले. शेषाचाच अवतार होतो. पण हे काय म्हणे दादा, म्हणे तुम्ही उष्ट बोर खाता ते म्हणे. तेव्हा भगवान श्रीरामांनी त्यांना समजून सांगितलं की अरे तुला फक्त उष्ट दिसतंय, पण मला त्यामध्ये तिची भक्ती दिसते. देव पाहतो तो फक्त भक्ती पाहतो, तो फक्त भाव पाहतो. म्हणून पूर्णवादाचार्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर हेच सांगतात की देव हा सुद्धा भावाचा भुकेला आहे. तो भाव पाहतो. तो तुमचं ज्ञान पाहत नाही, तुमची संपत्ती पाहत नाही, तुमचं म्हणजे तुम्ही कुठल्या वयात आहात हे सुद्धा तो पाहत नाही. तो पाहतो ती फक्त भक्ती पाहतो. आणि म्हणून की काय मी म्हणतो की या 9विधा भक्तीपैकी कोणती जरी तुम्ही एखादी भक्ती केली तरी तुम्हाला ईश्वर प्राप्त होऊ शकतो. आज सद्गुरुकृपेने जेवढं समजलं तेवढं मी अत्यंत कमी अशा शब्दामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केला. जे काही माझ्यात बरोबर असेल ते माझ्या गुरुची कृपा आणि जे काही चूक असेल तो माझा अभ्यासाचा कमीपणा. धन्यवाद. जय पूर्णवाद. जय गजानन.